मी जिथे उभं राहतोय ना, लाईन तिथूनच सुरू होतीये. होता. होता. धनंजय माने हयच राहतात काय. शिवा मालिका जस्ट संपली होती तेव्हा की आता बास, आता मला बॉडी बनवायची, मग बनवायची, संपला विषय. मला सांगा कोकण तुमच्यासाठी काय आहे? माझ्यासाठी माझं घर, माझा जीव, माझं सगळंच आहे. कोकण म्हणजे माझी ओळख आहे. माझ्यासाठी कोकण म्हणजे सुरमई करी आहे, नारळी पोफळीच्या बागा आहेत, अथांग समुद्र आहे. शाल्वासाठी माझ्याकडे चॅलेंज आहे. सिन्स तू या सिरियलमध्ये मालवणी बोलतोयस आणि आम्हाला खूप आवडते, कमेंट्सही खूप क्यूट येत आहेत की खूप क्यूट वाटतंय असं शाल्वाला पाहायला. सो माझ्याकडे काही आपले डायलॉग्स आहेत, सो ते तुला मालवणीत बोलायचे आहेत. मालवणी तर नाही बोलू शकत कारण आपण मालवणी भाषेत बोलत नाहीये. म्हणजे शोमध्ये पण मालवणी भाषा नाहीये, कोकणी हेल असलेली भाषा आहे. हां, ट्राय कर. ठीक आहे, बरं. आम्ही जिथे उभं राहतो लाईन तिथूनच सुरू होते. हां. मी जिथे उभं राहतोय ना, लाईन तिथूनच सुरू होतीये. होता. हां, हे इथूनच सुरू होता. हे बघ, हे मला सगळे मदत करत असतात कंटिन्युअसली. माझी एक मदत सगळी ही एक आहे. बाकी सगळे सेटवरचे खूप मदत करतात बोलायला. हे मी माझं एकट्याने करूच शकत नाही. हां, म्हणजे ही सिरियल तर खूप चालणार आहे, खूप वर्ष चालणार आहे. सो तू एकदम पटाईत होशील या डेफिनेटली ही सगळी लोक आहेत त्यांच्यामुळे मी डेफिनेटली होणार पटायत. तिकीट गेल्यावर असं वाटेल हा लोकलच आहे तिकडचा कुडाळ. असंच वाटेल खरंच. हां. आपला हात भारी, आपली लात भारी, चमायला आपलं सगळंच लय. बाप रे. लो कर आपलो. हां. आपलो हात भारी, आपलो लात भारी, आपली लात भारी, छम्मा आईला आपला आपला सगळाच लय भारी. ओके, आपलो. हां, मेवणे मेवणे मेवण्यांचे पावणे. काय होईल? मेवण्यांचो पाहुणे, मेवणो मेवणो मेवण्यांचो पावणो. नाही. आता तन्वी तू एक ट्राय कर. धनंजय माने इथेच राहतात का? धनंजय माने हयच रवतात का? धनंजय माने हयच राहतात काय. किती चेंज होतं ना ते, पूर्ण ॲक्सेंटच हे होतं. बट येस गाईज, मस्त मान्सून सुरू आहे. मला सांगा तुमच्या लाईफमधली एक अविस्मरणीय मान्सून ट्रिप. खूप किडे केलेत, खूप किस्से केलेत आणि आयुष्यभर एक ट्रिप असतं ना की ही नाही विसरणार मी, तर ती तन्वी आधी तू सांग, मला जरा आठवू दे. कळेल की चांगलं सांगायचं की मला आठवते म्हणजे बऱ्याच आहेत, म्हणजे अगदी आत्तापर्यंतच्या पण आहेत. पण एक अशी खूप लक्षात राहील अशी, मी कॉलेजला असताना म्हणजे पुण्यात शिकत असताना आम्ही एकदा ट्रेकिंगला गेलो होतो. म्हणजे 25 जण होतो आणि जवळपास 5-1 किलोमीटर्स आम्ही चाललो होतो जाताना, 5 किलोमीटर येताना. ती माझ्या लक्षात राहणारी गोष्ट आहे, कारण ती झाल्यानंतर आम्ही एका नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो. तर पहाटे उठून ते चालायचं, पावसात भिजत अख्खा ट्रेक कंप्लीट करायचा, भजी, अजून काय दही वगैरे सगळं खायचं. तर ते माझ्या जास्त लक्षात राहिलं आहे नक्कीच. मला एक ट्रिप लक्षात राहते, ती म्हणजे मान्सूनच्या सीझन थोडासा संपत आला होता. त्यानंतर मी लेह लडाखला गेलो होतो आणि बाईकवरनं गेलो होतो. सो ती जी मजा होती ती मला आठवते. म्हणजे ती वन ऑफ द मेमोरेबल ट्रिप्स होती. तू या कॅरेक्टरसाठी मस्त जिम ही स्टार्ट केलेलीस. मला सांग की म्हणजे तुझा हे प्रॉपर, तू डाएट तर करत होतास पण जिम हा शाल्वाचा पेस आहे का? म्हणजे डेफिनेटली आहे. मी खरं तर वर्कआउट वर्ष 17-18 पासून करतोय आणि तेव्हा मला डेफिनेटली असं नव्हतं की काही बॉडी ट्रान्सफॉर्मेशन वगैरे करायचं आहे. थोडं हेल्दी राहण्यासाठी मी वर्कआउट करायचो आणि ऑब्व्हियसली मी खूप आळशी असल्यामुळे ते कन्सिस्टन्सी नव्हती त्याची. सो अधनंमधनं असं व्हायचं की बराच वेळ सुटलं आहे जिम, एक 4 महिने 5 महिने असं करत 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 मी आत्ता इथपर्यंत पोचलो. आणि इथे आल्यानंतर एका पॉईंटला मला असं मी डिसाईड केलं, शिवा मालिका जस्ट संपली होती तेव्हा, की आता बास, आता मला बॉडी बनवायची, मग बनवायची, संपला विषय. मग तेव्हापासून मी जे डिसाईड केलं ते मी आता मी कन्सिस्टंट आहे. आणि मग त्याच्या मधल्या एका पॅचमध्ये माझी आमच्या प्रोड्युसर्सची ओळख झाली, मग आमचं या मालिकेबद्दल बोलणं झालं आणि मग माझं असं झालं की माझं चाललं आहे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. सो मी एक काम करतो, आता मी त्याचा पेस अजून × 4x करतो.
म्हणजे आपण जेव्हा ऑन फ्लोअर जाऊ तेव्हा आपल्याला एक छान रिझल्ट दिसेल. सो मग ते जे काही सुरू झालं ते आता त्याच्यामध्ये एकदा पडल्यानंतर परत मागे हटावंसं वाटत नाही, किंवा असं वाटत नाही की आता रेस्ट घेऊया, आता जायची गरज नाही आहे, किंवा एक दिवस नाही गेलं तर असं नाही. जर गेलं नाही जिमला तर कसं तरी वाटतं दिवसभर. कारण का आपण शिवाच्या दरम्यान बोललो, त्यानंतर मध्ये एका इंटरव्ह्यूला भेटलो, त्यानंतर मग ड्रास्टिकली मी बघितलं की तुझा एक म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनवाला एक फोटो समोर आला. पण कमाल सुरू आहे मालिका. सिन्स कोकण आपला बेस आहे, मला सांगा कोकण तुमच्यासाठी काय आहे? माझ्यासाठी माझं घर, माझा जीव, माझं सगळंच आहे. कोकण म्हणजे माझी ओळख आहे. सो येस. माझ्यासाठी आत्ता कोकण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा सूर्या तांडेल आहे. माझ्यासाठी कोकण म्हणजे प्रेमळ माणसं आहेत जी तुम्हाला आंब्याची साठ आणि कोकम अशीच घेऊन जाऊ देतात की न्याव काय होत नाही. माझ्यासाठी कोकण म्हणजे सुरमई करी आहे, नारळी पोफळीच्या बागा आहेत, अथांग समुद्र आहे, आणि माझ्यासाठी कोकण म्हणजे लहानपणीची एक आठवण आहे.